आणि आजचा आपला प्रवास आपण इथून चालू करू। आपल्या दादाने सांगितलं इथे रामेश्वर मंदिर आहे 10 मिनिटावर 10 किलोमीटरवर ना 10 किलोमीटरवर मग। आणि हे बघा हे कातळ उडून ह्याला असा प्रॉपर रस्ता बनवलेला। नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। मी सिद्धेश तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तर आज आपण जे उभे आहोत हा आहे दांडे ब्रिज आणि आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात इथूनच होणार आहे, कारण आपण जातो इथून मालवणला। तर हा खाली ब्रिज दिसतोय आणि तिथेच आपलं घर पण आहे जवळ, तिथून 2 मिनिटावर आहे वॉकिंग डिस्टन्सवर। मस्तपैकी हा बीच आहे, खाली बघू शकतात। ब्रिज आणि दोन्ही बाजूला खाडी, इथे खाडी आहे आणि इथे सुद्धा खाडी आहे। मस्त होड्या उभ्या आहेत खाली। मस्तपैकी अशी हवा सुटलेली आहे इथे आणि आजचा आपला प्रवास आपण इथून चालू करूया। तर सर्वात आधी मी आज जास्त गुगल मॅपवर ट्रस्ट नाही ठेवणार आहे। मी बेसिकली आज लोकांना वापरणार गुगल मॅप, जास्त नाही पण लोकांना आज विचारत जाणार आहे पुढे की कसं कुठे जायचं काय आहे। गुगल मॅपवर जास्त ट्रस्ट नाही ठेवणार आज, पण बघूया, एक्सप्लोर करायची मजाच वेगळी आहे। लोकांना विचारत गेलं तर नवीन रस्ते कळतील आपल्याला, कुठलेही रस्ते बंद असेल, सगळ्या गोष्टी कळतील। चला जास्त वेळ घेत नाही आणि आपला प्रवास आपण आता सुरू करू इथं, चला। सो आता आपण येऊन इथे पडेल कॅन्टीनला थांबलो आहे आणि पडेल कॅन्टीनला हे हॉटेल राजमध्ये थांबलो आहे। लास्ट टाईम पण आपण गेलेलो देवगडला, येताना इथे थांबून जेवलेलो, जेवण चांगलं भेटलेलं, त्यावेळी नाश्ता करायला थांबलो आहे। यार माझ्या मागे ढग किती भारी दिसत आहेत, मस्त दिसत आहेत ना। तर आता आज जाऊन ऑर्डर काय दिली आहे ते बघूया आपण। आई बाबा ऑलरेडी आतमध्ये गेलेत, सो आता बघूया काय दिली ऑर्डर। इथे मागवलं आंबोळीची चटणी आणि हे काय रस्सा, हा वाटाण्याचा रस्सा आहे, वाटाण्याचा ना, हा वाटाण्याचा रस्सा चटणी आणि मस्तपैकी आंबोळी मागवली। तिथे एकदम गावची पद्धत, काय असा काहीतरी वेगळा नाश्ता आहे असा वेगळी। तिघांनी आम्ही तेच घेतलं आहे आंबोळी। प्लेटमध्ये एक आली आहे, अजून एक येणार आहे, ती आल्यावर ती पण खाऊ आपण। पटापट आता इथून खाऊन घेऊया आंबोळ्या आणि आपल्याला इथून आज निघायचं आहे, कारण आपल्याला मालवणला पण पोचायचं आहे लवकर। आता इथे सगळं खाऊन वगैरे झालं, चहा पण पिऊन झाला या दोघांचा, या दोघांनी प्यायले चहा, हे दोघं प्यायलेत, हां बिन साखरेचा, मी तर नाही प्यायलो आहे चहा। आणि आता चहा पिऊन झाला, आता इथून थोडासा प्लॅनमध्ये चेंज आहे, सांगतो तुम्हाला। आपल्या दादाने सांगितलं इथे रामेश्वर मंदिर आहे 10 मिनिटावर 10 किलोमीटरवर ना 10 किलोमीटरवर, मग इथूनच या रोडने पुढे विमलेश्वर मंदिर, विमलेश्वर मंदिर, मग आता तिथे जाऊ, आधी रामेश्वरला जाऊ। चल आधी गाडी काढू पटापट। आपला CNG तर फुल संपला आहे, गाडी पेट्रोलवर चालते, याचा अर्थ माझा खिसा खाली करते, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे I-29चा ॲव्हरेज, सो माझा खिसा खाली करते। CNG पंप दिसला तर नक्की भरू आपण CNG, इथे कुठेच नाही आहे CNG। सो आता चला गाडीत बसूया, वेळ नाही घालवूया आणि पटपट निघूया।
सो आता आपण आलेलो आहोत इकडे रामेश्वर मंदिराच्या इथे. पडेल कॅन्टीनहून पुढे आलो. आज पहिल्यांदा असं गुगल मॅप नाही विचारत आलो मस्तपैकी. एक भारत गॅस करून लागतं तिकडे, रामेश्वर भारत गॅस. तिथून आतमध्येच टर्न आहे आणि आतमध्ये आल्या आल्या ही अशी कमान दिसेल. इथे मस्त एक टोफ ठेवलेली आहे छोटीशी. आणि कमान आहे ही. कमानीच्या वर जाऊन बघूया आपण तिथून. आणि असा खाली स्लोप दिसतोय मला, तर आधी आपण वर जाऊया इथून कमानीच्या. गाडी मस्त इथे अशी सावलीत लावून ठेवलेली आहे इकडे. मस्त इथे हवा सुटली आहे, थंडगार हवा आहे मस्त. आणि हे बघा, हे कातळ फोडून ह्याला असा प्रॉपर रस्ता बनवलेला आहे. आई बाबा चाललेत ऑलरेडी खाली इकडून. सगळं कातळ प्रॉपर फोडून हा अख्खा रस्ता बनवला. आणि समोर आहे ते रामेश्वर मंदिर. तर आता इकडचा मस्त हा व्ह्यू आहे. आता इथून खाली जाऊया आपण आणि मंदिरात जाऊया. हे असं मस्तपैकी कातळ सगळं फोडलेलं आहे इथून दिसतंय. आणि ह्याच्यात असे मस्त छोटे छोटेसे खाचे बनवले आहेत. आय थिंक जेव्हा जत्रा असेल, यात्रा असेल, तर ह्याच्यात दिवे लावत असणार. ह्याच्या आतमध्ये असं मस्त छोटे छोटे बनवलेले आहेत. आणि शांत आहे आणि एकदम स्वच्छता याची मेंटेन ठेवलेली आहे. प्रॉपर अशी कचरा वगैरे असं नाही वाटत आहे. सो हा परिसर ग्रामपंचायत किंवा लोकल इकडची काय असतील त्या लोकांनी हा प्रॉपर मेंटेन ठेवलेला आहे परिसर. इकडे जे आपल्याला नंदी दिसत आहेत, नंदी महाराज, ते नॉर्मली बाकी सगळ्या मंदिरात समोर असतात एक्झॅक्टली. पण इकडे थोडंसं असं साईडला आहे. हा समोर आहे आणि हे थोडंसं साईडला आहे. हे आधीपासून असंच आहे. शिवाजीच्या काळापासून अच्छा. नाही हे नंदी महाराज क्रॉस. हे थोडं क्रॉस आहे बघा. थोडं म्हणजे त्याच्याबद्दल मी माहिती नंतर सांगतो. संग्राजावा महाराजा ईश्वरा करा कुळाच्या ब्राह्मणा बाराच्या करा बाराच्या पूर्वजा गांगो घडू साधा योगा राशी आकारा जैना करत चवट्या लोणता बन्म करा माप का राजी कुंका तुम्ही लंचवर का राजी ओंकार असं ठिकाणमध्ये महापुरुष राजी कुंका परमेश्वरा तुम्ही साक्षात उभे रंका. पण ही कर्ताव चालात आज त्यांच्यावर चालत, त्यांच्या कुटुंबावर चालात, काय भयभाव केसून चालत, काय इष्टमित्रापासून काय चालत. देवा तुम्ही चालोक न देता एक कांत रखवारी सांभाळून सुखरूपाने राख महाराजा.
त्याला मग गेलो तो गेल्या वेळेस तिकडची पण भेटली काय हा काय झालं फिरलेला तुम्ही आता त्या पुलावरून छोटा पूल मिळाला असेल तिथपर्यंत सुशिमा आहे अच्छा. गावाची तो कोसळला मग तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही बरोबर म्हणून चारी बाजूने समुद्राने घेरलेला म्हणून घेरिया म्हणून पूर्वी गाव होतं नंतर मग लोक गिरिया गिरिया म्हणायला लागले गिरियेला आता एकच ग्रामपंचायत होती या गावाला गिरिया आता 3 ग्रामपंचायती झालं ही कोलवाडी झाली आणि तिकडे विजयरूप झालं हे कसं आहे हा मूळ गाभारा जो आहे तो कधीच आहे काय सांगता येत नाही ते स्वयंभू आहे आणि त्याच्या वरचा भाग जो आहे वरचा भाग तो शिवकालीन आहे आणि थोडा नंदी क्रॉस आहे बघा हां थोडं क्रॉस नंदी क्रॉस आहे ना ते कसं आहे इथे किरणोत्सव होतो पिंडीवर किरणोत्सव होतो तो किती तारीखला होतो बघा ते दरवर्षी 30 मार्च आणि 12 सप्टेंबर होते 3 दिवस प्रथम सूर्यकिरण गाभाऱ्यात पडतात पिंडीवर प्रगट होतात अच्छा म्हणून त्या लोकांनी तो तिरपा ठेवला आता तिथून इथे तुम्ही बसल्यात तर हा सभामंडप हा पेशवेकालीन आहे गंगाधर भानू पेशवे त्यांनी बनवलेला आहे आणि ही बाजूची जी तटबंदी जी आहे ही 4 गेट आता तुम्ही विचारलंच कसं घाट्या 4 बाजूला आहेत तर घाट्या 4 बाजूला ही 4 गेट आणि ह्या घाट्या ही पण घाटी संभाजी आंग्रेने बनवले अच्छा अच्छा ही तटबंदी बरोबर आंग्रे आपला विजयरूपचे आरमार प्रमुख होते आंग्रे महाराजांकडे महाराजांकडे म्हणजे आंग्रे म्हणजे सामान्य व्यक्ती नव्हती म्हणजे इंग्रज लोक त्यांना घाबरत होते म्हणजे अवाढव्य व्यक्ती होती ती घोडा जरी लढाईमध्ये समजा जखमी झाला तर ते घोड्याला उचलून तंबूमध्ये आणायचे एवढी ताकद होती हा किल्ला पण पडला नसता ज्या वेळेला पेशवे इंग्रजांना पितूळ झाले त्यावेळेला हा किल्ला पडला म्हणून महाराजांनी त्याला विजयरूप म्हणून नाव दिलं तिथे किल्ल्यामध्ये कसं आहे ह्या आंग्रांनी समुद्रामधून भिंत बांधलेली आहे समुद्रामधून भिंत बांधलेली आहे तिकडून जर इंग्रजांची गलबत आली काय आली तर ती त्या भिंतीवर आपटून फुटायची अशी योजना केली आता हे पण मंदिर तसंच केलं आहे संरक्षणाच्या दृष्टीने आता तुम्ही हे बघितलं तर त्या घुमटाच्या बघा घुमटाच्या इकडे त्यांनी चौकोन ठेवला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 30-35 सैनिक बसतील अशी ती योजना आहे त्या लोकांचं डोकं काय होतं बघा आता जर आम्ही हे खोललं होतं ना त्यावेळेला हा गाभारा खोलला होता पण तो गाभारा एवढा मजबूत आहे एवढे मोठाले दगड एकावर एक त्यांनी ठेवलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला फक्त फाउंडेशन हे करायला मिळालं नाही फक्त आम्ही त्याचं प्लॅस्टर केलं आणि हे संपूर्ण पाडलं होतं हे म्हणजे पूर्वीचं होतं तसं सेम टू सेम बनवलं पण कारागीर आमच्याकडे गावातले लोक म्हणून तुम्ही असं बनवूच शकत नाही लाकडाचं आहे ना पण ते काय देवाने त्यांना कशी काय बुद्धी दिली आणि बनवलं हे पूर्वी कसं 14 खांबाचं होतं 14 खांबाचं हे याची पद्धत इकडे आली होती सो हे मंदिर बघितलं तुम्ही आणि मंदिराची माहिती पण ऐकून घेतली किती सुंदर मंदिर आहे शांत आणि मेन म्हणजे इकडे मोबाईलला नेटवर्क नाही आहे आणि ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे कारण अशी शांतता पाहिजे इकडे आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे संभाजी आंग्रे यांच्या समाधीकडे त्यांनी म्हणजे ते विजयदुर्गला होते
आणि त्यांनीच हे मंदिराची स्थापना वगैरे केली आहे। आता हे बघा, ही आहे त्यांची समाधी। आपण आत जाऊया। आणि ही पूर्ण अशी तटबंदी, मस्तपैकी अशी तटबंदी केलेली आहे आणि खूप आधीच केलेली आहे जुन्या जमान्यात महाराजांच्या टायमाला। आणि ते जे तिकडून दिसतं असं छोटंसं, ते छोटं नाही यार, मोठंच आहे ते, तिथून आपण आलेलो। आणि ती हाईट बघा तुम्ही केवढी आहे त्याची, आणि ते पूर्ण असं खोदून तो रस्ता बनवलेला आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की त्याला किती मेहनत गेली असेल खोदायला। तेवढं सोपं काम नाही आहे। आत्ताच्या जमान्यात मशिनी मागवायला लागतील हे सगळं खोदायला, पण त्या जमान्यात हे सगळं खोदून असा रस्ता बनवलेला आहे, कातळ खोदून बेसिकली। तर मी आता इथे वर आलो आहे आणि या मंदिराला टोटल असे 3 एंट्रन्स आहेत। एक तिकडे, एक जो मी आता उभा आहे तो, एक तो वाला जिथून आपण आलो आता, आणि मगाशी आपण जी समाधी बघायला गेलेलो पलीकडे तिकडे एक एंट्रन्स आहे। सो असे टोटल 4 एंट्रन्स आहेत या मंदिराला। आणि वरतून तुम्ही व्ह्यू बघितला असेल किती सुंदर वाटतंय आणि खूप मोठं मंदिर आहे। म्हणजे काही लोकांना माहीतसुद्धा नाही आहे हे मंदिर, तर त्यांच्यासाठी जे नाही आले तिथपर्यंत त्यांना तुम्ही आवर्जून थोडासा टाईम काढून या। मालवणात जेव्हा तुम्ही जातात तिथून जवळच आहे हे मंदिर, पडेल कॅन्टीनवरून, तर थोडासा वेळ काढून येऊ शकतात। आम्ही पण जात होतो, आम्हाला पण माहीत नव्हतं, कळलं लगेच येऊन इकडे बघितलं आणि हे सुंदर, प्रचंड सुंदर मंदिर आहे। तर आता खाली जाऊया आणि आपल्याला आता एक्झिट करायची इथून आणि पुढे जायचं। तर अशा प्रकारे रामेश्वर मंदिराची माहिती आणि दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला, म्हणजे जवळच असलेल्या एका सुंदर आणि प्राचीन विमलेश्वर मंदिराच्या दिशेने। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअरसुद्धा करा। लवकरच तुम्हाला परत येऊन भेटेन एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।